एका दादाने कमेंट केली होती की मेंढरांना आपण खुराक म्हणा आणि ओला गवत वला चारा आणि सुका चारा असं देणं खूप गरजेचं आहे। तर कसं होतंय की हे गरजेचं आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की ओला चारा पण गरजेचा आहे, सुका चारा पण गरजेचा आहे आणि खुराक पण आपण जेव्हा सुरुवातीला मेंढ्या आणतो तेव्हा आपण जास्त क्वांटिटीमध्ये आणत नाही का, थोडेच आणतो, मोजकेच। आणि आपण अशा विचारानं आणतो की आता ह्या आणल्यात ना, ह्यातनंच आपण पुढे वाढवत न्यायचं। तसंच आम्ही पण त्याच विचारानं आणलेलं आहे आणि प्रत्येक जण समजा ह्याच्यात नवीन उतरतो तो थोड्या क्वांटिटीमध्ये आणतो आणि नंतर जायची वाढवायला बघतो, अशा विचाराने आणतो। पण जेव्हा आपण सुरुवातीला आणतो त्यावेळेला एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे ह्या व्यवसायात टिकून राहणं। आता टिकून राहायचंय आणि आपल्याला समजा आपण विकतचा चारा आणलेला, आता सध्याच्या परिस्थितीत कोणाकडे चारा नसेलच अवेलेबल आणि त्याने मेंढ्या आणल्याच, तर त्याच्याकडे वला चारा पण नसणार, सुका तर नसणारच आहे। मग त्यावेळेला ते विकतचा चारा आणून घालणं, आता वला चारा पण विकतचा, सुका पण विकतचा आणि खुराक पण विकतचा, तर ते परवडणार आहे का? तर नाही। आणि हे जेव्हा आपण सुरुवातीला मेंढ्या आणतो त्यावेळेला मात्र काय होतंय की 3 वर्ष आपल्याला पैसा त्यातनं येत नाही त्या व्यवसायातनं, फक्त आपल्याला आपलाच का पैसा खर्च करायला लागतोय। मग अशा वेळेला आपण जर प्रत्येक चारा या खुराक विकतचं आणून त्यांना घालणं हे आपल्याला कसं परवडेल? मग ते परवडणार नाही। आम्ही विकतचं न आणता आपल्या जे गवत आहे, जो आपल्याकडे अवेलेबल आहे, मग रानातला गवत असो किंवा समजा काही जणांनी लावलेला हिरवा गवत असेल, तर त्याच्यावर कसं जगवायचं हे मी सांगत असते। दुसरं विकतचं आणून तुम्ही घाला असं सांगत नाही, कारण की काय होतंय की सुरुवातीला विकतचं आणून घालणं परवडत नाही। आपण जेव्हा वाढवतो, जशी म्हणजे मेंढ्यांची क्वांटिटी वाढत जाते तसं आपल्याला माहिती आहे की आपल्याला चाऱ्याची गरज आहे, मग आपण हळूहळू चाऱ्याचं पण नियोजन वाढवायचा असतो। आता जर डायरेक्ट आपण आणू आणि सर्व विकतचं घालू तर ते परवडणार नाही आणि हे बहुतेकांना परवडतच नाही। ज्याला परवडत असेल ते सांगता येत नाही, पण बहुतेक माझ्या माहितीत तर परवडत नाही, कारण की आता आपण सुका चारा घालणं खूप गरजेचं आहे, पण आता नसेलच, मग त्याने वल्या चाऱ्यावर जरी जगवलं तरी चालतं, वल्या चाऱ्यावर पण ते चांगले राहतात। आणि आता मी तसंच केलेलं, मी जसं आणलंय तेव्हा माझ्याकडे चाऱ्याचं नियोजन नव्हतं, म्हणून मग मी वल्या चाऱ्यावर जगवलं, ते पण रानातल्या, असं लावलेला नव्हता। मग थोड्या दिवसांनी असं गरज वाटली की ह्या चारा कमी पडतोय, मग तेव्हा मी ही थोंबं लावायला लागली। सुरुवातीला आम्ही पण काही जास्त कांड्या आणलेल्या नव्हत्या, 200-300 कांड्या आणलेल्या होत्या, त्याच्यावर मी आता हा एवढा मोठा प्लॉट लावलेला आहे। मग कसं आहे की ह्याच्यातला बियाणा काढत मी नेलेला, परत बियाणा मी विकत आणलेला नाही। तसंच सुपर नेपियर पण मी तसंच लावलेला आहे, रेड नेपियर पण मी लावलेला आहे, पण कशी करते की थोड्या कांड्या आणते त्यातनं नंतर वाढवत नेते। तसंच मेंढ्यांचाही आम्ही पहिला सुरुवातीला थोड्या आणलेल्या आणि मग ते वाढवत नेलेलं, मग असं वाढवत जातो तसं आपण त्याची सुविधा वाढवायची असते। डायरेक्ट आपण एकदा सर्व उडी मारलेली झेप घ्यायचं ठरवलं तर मात्र आपण लॉसमध्ये जाणार आणि मेंढी पालनात झेप घेऊच नाही। एका माहिती सांगते मी की मेंढी पालनात सुरुवातीला झेप घेऊ नये, तर सुरुवातीला आपण टप्प्याटप्प्याने चालायचं आहे आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला जे काही वाढवायचं आहे ते वाढवू शकतात। खुराक देतात आणि वला चारा पण गरजेचा आहे, मी नाही म्हणत नाही, तर हे गरजेचं आहे, पण ते स्वतः आपण करायचं, विकतचं आणून घालायचं नाही। विकतचं आणणं आपल्याला परवडत नाही, त्याच्यात फक्त आपला पैसा जातो, आपल्याला काय बाहेरनं पैसा येत नाही। हे सांगायचं कारण म्हणजे काय, आता सुका आणि वला चारा द्यायचा बोललात तर समजा त्याच्यात आपल्याकडं सुका चारा आहे, वला चारा नाही आहे, तर आपल्याला मुरघास विकत घेणे आहेच, आणि किंवा समजा तुमच्याकडे वला आहे आणि सुका नाही, कुठलाही घास घेणं आहेच। आता माझ्याकडे 20 मेंढ्या आहेत, आता 20 मेंढ्यांचं बोललात तरी आता दिवसाला 100 ते 120 किलो चारा लागतो त्यांना खायला, आणि आपण विकतचा चारा बोललात तर दिवसाला 500 रुपये खर्च आहे। आता 500 रुपये खर्च आहे बोलल्यावर तर महिन्याला 15 ते 20 हजार रुपये खर्च लागणार आहे। मग एवढा आपल्याला परवडणार आहे का? मग आपण स्लोली चाललं तरी चालतंय की आपण सुरुवातीला आता सुरुवात जर घ्यायचीच असेल तर सुरुवात कुठून करायची, तर गवतापासून। डायरेक्ट मेंढ्या नाही घ्यायच्या, तर पहिला गवत लागवड करायचं, गवत लागवड केल्याच्या नंतर मग मेंढ्या घ्यायचं, जेव्हा आपल्याकडे गवत चांगलं जगायला लागलं तर। आता आमच्या इथे कसं होतंय की थंड वातावरण आहे, त्यामुळे लेट येतं। आता ही जरी थोंबं लावला तरी 2 महिन्यात कटिंगला येतात। आमच्याकडे थंड वातावरण आहे, त्याला 2.5 महिने घ्या किंवा 3 महिने घ्या,
ज्यांच्याकडे चांगलं वातावरण आहे तिथं 2 महिन्यात कटिंगला गवत येतोच। मग सुरुवातीला आपण मेंढ्या घेते वेळी पहिला गवत लागवड करायचा आणि मग मेंढ्या घ्यायचा। आणि आता हे बघा, मी फक्त गवताचा हिशोब लावला, तर खुराकाचं त्याच्यात लावलाच नाही। आणि खुराक द्यायचाच बोललात तर मी तर सांगू शकते, पण त्याच्यापेक्षा स्वतः अनुभव घ्यायचा असेल खुराकाचा, कसं देणं आणि किती परवडतंय, तर मात्र माडग्यालवाल्यांना विचारा। माडग्यालच्या जिथं माडग्यालची विक्रेती होते, ज्या बाजारात जाऊन जरी विचारलात, कोण तुमच्या ओळखीचा माडग्यालवाला असेल त्याला जाऊन विचारलात, तरी तुम्हाला मग माहीत पडेल की खुराक दिल्यावर किती पैसे खर्च होत आहे आणि किती खर्च होतोय आपल्याला, आणि परवडतंय की नाही ते पण तुम्हाला माहीत पडेल। कारण की माडग्यालची किंमतच ती जेव्हा सांगतात ना, त्यातनंच हे आहे की 50 ते 60 हजार रुपये त्यांचा खर्च फक्त त्यांच्या खुराकावर गेलेला असतो। मग ती प्राईस पण तेवढे लागतात, उगीच लाखाची माडग्याल नसते। कारण की माडग्यालची लाखाची किंमत त्याच्यामुळेच असते की त्यांच्या खुराकावर तेवढा त्याने पैसा खर्च केलेला असतो। आणि फक्त गवतावर जगवायचं असेल तर स्वतः तयार करायला पाहिजे। डायरेक्ट त्याच्यात उतरणं म्हणजे ते चालत नाही, आणि आपण सर्व विकतचं आणून खाल्लं तर तेही आपल्याला परवडत नाही। तर सुका चारा असू दे किंवा वला चारा असू दे, टप्प्याटप्प्याने, आता माझ्याकडे वला चारा आहे, सुका नाही आहे, तर मला पुढच्या टायमाला ते 200 रुपये खर्च झालेले परवडतील, आणि पण त्याच्यावर मी स्वतः सुका चारा बनवेन। किंवा ज्याच्याकडे सुका आहे त्यानं वला चारायचं नियोजन करा, पण ते स्वतः करा, विकतचं आणू नका। आणि खुराकाचं कसं होतं की खुराकाचं मी घेतलं नाही आहे कशात, कारण की खुराक मला परवडतच नाही। आणि ज्याला परवडतंय त्यानं मात्र माडग्यालवाल्यांकडं चौकशी करू शकता की ह्याच्यात आपल्याला खुराक देऊन परवडतंय की नाही। आणि खुराक दिलात तर मात्र हे सगळं विकतचं आपण दिलं तर आपल्याला लॉसलाच जावं लागणार आहे, कारण की लॉसच होतो शेवटीला। म्हणून सुरुवातीला आपण फक्त त्याच्यात टिकून कसं राहायचं आणि आपल्याकडे जो चारा अवेलेबल आहे त्याच्यावरच जगवायचं बघा। आणि जशी तुमची मेंढरांची क्वांटिटी वाढेल तसं तुम्ही चाऱ्याचं नियोजन करा, क्वांटिटी वाढवा चाऱ्याची पण, त्याने मात्र ते स्वतःला आपण स्वतः केलेलं परवडतं, विकतचं परवडत नाही। कसं आहे ना, मी म्हणत नाही तुम्हाला की चारा वगैरे तुम्ही हे विकतचं देऊ नका, क्वांटिटी राहू दे की तुमचा सुका चारा पण चांगला आहे, खुराक पण चांगला आहे, गवत पण चांगलं आहे, पण कसं आहे विकतचं द्यायचं नाही। माझं सांगणं एवढंच आहे की जे आता आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यावरच ती क्वालिटी बनवायची, एवढंच माझं म्हणजे एक डेअरी आहे की पुढे जर आता आपण सांगतात काही मोठे मोठे शेडवाले की तुम्ही खुराक द्या, थोडं वला चारा द्या, सुका चारा द्या, ह्याच्यात काही चुकीचं नाही आहे, तर देणं गरजेचं आहे, पण विकतचं देणं हे गरजेचं नाही आहे। ह्याच्यात आपला काहीच फायदा नाही आहे, त्याच्यात व्यापारीचा फायदा आहे, कारण की आपण विकत घेतोय त्यामुळे आपला त्याच्यात फायदा नाही, पैसा आपला जातोय। मग आपण काय करतोय, मग सुरुवातीला जेव्हा आपण सुरुवात करतो त्यावेळेला मात्र हे सगळं विकत घ्यायचं नसतं, तर आपल्याकडे जे आहे अवेलेबल आहे ना त्याच्यातच पुढं चालायचं आहे, आणि त्यातनंच आपल्याला क्वांटिटी पुढे बनवायची आणि वाढवायची पण आहे। मग आता विचार करा, जर तुम्ही सगळं आता ही मोठी जी आहेत शेडवाली वगैरे ती सांगतात जेव्हा आपल्याला, तेव्हा आपण काहींची व्हिडिओ बघतो, आता ज्यांना माहिती नसतात ते दुसऱ्यांचे व्हिडिओही बघतात, आम्ही सुद्धा बघितलेले आहे, पण ते जेव्हा खुराक वगैरे सुरुवातीपासून देत आहेत ना, त्यांना तुम्ही परत फोन करून बघा की 2-4 वर्षाने किंवा 3-4 वर्षांनी तुम्ही काय त्यांचे रिझल्ट आहे ते तुम्ही विचारू शकता आणि स्वतः बघू शकता। त्यामुळे खुराकाच्या चक्करमध्ये न पडता माझं एकच म्हणणं आहे, जे आपल्याकडे आहे त्याच्यात चालवा, आणि आपल्याकडे जे गवत नाही आहे त्याची आपण पुढे व्हरायटी कशी बनवायची ह्याच्याकडे फोकस द्या। आता माझ्याकडे पावसाळ्यात खूप प्रॉब्लेम येतो, 5 महिने आमच्याकडे पाऊस असतो आणि 5 महिन्यात आमच्याकडे चाऱ्याचा खूप प्रॉब्लेम आला। मी मुरघास विकत आणला, 5 टन मी मुरघास विकत आणला, पण त्या एका सीझनसाठी माझे 40,000 रुपये खर्च गेले। मग आता एकच सीझनला मी एवढे पैसे खर्च, जर प्रत्येक सीझनला आता आम्हाला प्रत्येक सीझनला विकतचा जर चारा घ्यायचा आहे आणि त्यातनं आपण खुराक पण देणार, तर तो कुठपट आपल्याला परवडणार आहे। मग हा परवडणारी गोष्ट नाही आहे, तर फक्त सुरुवातीला आपण ह्या व्यवसायात टिकून कसं राहणार हे आपल्याला बघायचं आहे। आणि मी प्रत्येकाला हेच सांगते की सुरुवातीला फक्त टिकून राहा व्यवसायात, टप्प्याटप्प्याने तुम्हाला त्यातलं नॉलेज येणार आहे, तुम्हाला त्यातलं कळणार आहे, मग तुम्हाला त्यात गरज कुठली भासते हेही तुम्हाला समजणार आहे। आपल्याकडे वला चारा आहे तर आपल्याला सुक्या चाऱ्याचं नियोजन केलं पाहिजे, तो पण आपण स्वतः केला पाहिजे, हेही सर्व समजतं। पण सुरुवातीला मात्र आपल्याला जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेला सगळं विकतचं परवडत नाही, जे आहे त्याच्यातच चालवा आणि त्यातनंच क्वांटिटी वाढवा आणि स्वतःचं चाऱ्याचं नियोजन करा।